हॅलो, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 6वीचा फर्स्ट चॅप्टर बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री याविषयी माहिती घेणार आहोत. बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री म्हणजे जॉमेट्रीमधला बेसिक कन्सेप्ट जे आहे त्या बेसिक कन्सेप्टवर आधारित हे जॉमेट्रीचं पूर्ण ढाचा त्यावर तयार झालेला आहे. म्हणून या ज्या कन्सेप्ट आहेत, चार कन्सेप्ट, या चार कन्सेप्टला बेसिक कन्सेप्ट असं नाव दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही घरी नेहमी रांगोळी आपली आई काढत असते त्यावेळेस जे डॉट काढले जातात, जे ठिपके काढले जातात, त्या ठिपक्याला मिळून ती रांगोळी बनत असते. त्या ठिपक्याला जोडलं जातं आणि ठिपक्याला जोडल्यानंतर रांगोळी तयार होते. तसं तो ठिपका म्हणजेच काय, आपल्या जॉमेट्रीमधला फर्स्ट कन्सेप्ट, बेसिक कन्सेप्ट आहे आणि त्यासाठी त्याला नाव दिलेलं आहे पॉईंट्स. म्हणून बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री मधल्या चार कन्सेप्ट आहेत. देर आर 4 बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री: पॉइंट, लाईन सेगमेंट अँड रेज. अशा चार प्रकारच्या या कन्सेप्ट आहेत. या चार प्रकारच्या ज्या कन्सेप्ट तुम्ही जर चांगल्या पद्धतीने समजून घेतल्या आणि त्या पुन्हा पुन्हा अभ्यासल्या तर तुम्हाला जॉमेट्रीमध्ये कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. कोणती फिगर तुम्हाला काढता येऊ शकते. तर यामधली पहिली कन्सेप्ट जी आहे ती आपण बघूया. फर्स्ट कन्सेप्ट आहे पॉइंट. व्हॉट इज अ पॉइंट? पॉइंट म्हणजे नेमकं काय आहे? तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की आपली आई जेव्हा रांगोळी काढते, रांगोळी काढत असताना जे ठिपके दिले जातात त्या ठिपक्यांना सुद्धा काय म्हणतो आपण? बेसिक कन्सेप्ट जॉमेट्रीमध्ये त्यालाच आपण पॉइंट्स म्हणू शकतो. तर आपल्या गणिताच्या भाषेमध्ये, मॅथमॅटिक्सच्या लँग्वेजमध्ये पॉइंट म्हणजे काय? तर आपण पेनानं किंवा पेन्सिलनं ज्या वेळेस पेपरवर, वहीवर किंवा पाटीवर असं तो टेकवलं जातं त्यावेळेस जी फिगर तयार होते त्या फिगरला म्हणायचं पॉइंट. पॉइंटला कोणत्याही प्रकारची जाडी नाही, रुंदी नाही, लांबी नाही, अशा प्रकारची ही कन्सेप्ट आहे. परंतु या पॉइंट शिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. कारण सगळ्यात पहिली, सगळ्यात महत्त्वाची, बेसिक अशी ही कन्सेप्ट आहे ती म्हणजे पॉइंट. देर इज नो लेंथ, नो वाईड आर नो हाईट टू द पॉइंट. पॉइंटला कसल्या प्रकारची लांबी नाही, रुंदी नाही, उंची नाही, परंतु तिचं अस्तित्व आहे, त्याला म्हणायचं पॉइंट. आता या ठिकाणी मी या पेनाच्या साहाय्याने फळ्यावर अशा प्रकारचा एक पॉइंट डॉट दिला, याला आपण म्हणायचं पॉइंट. पॉइंटला नाव देण्याचे एक प्रकार आहे. तर तो फक्त आपण अल्फाबेट्स, इंग्लिश अल्फाबेट्समध्ये जे कॅपिटल अल्फाबेट्स आहेत त्याच पद्धतीनं त्याला नाव दिलं जातं. मग या पॉइंटला मी नाव या ठिकाणी दिलं ए. आपण ए टू झेड पर्यंत कोणत्याही अद्याक्षर जे आहे ते आपण या ठिकाणी त्याचं नाव म्हणून वापरू शकतो. म्हणून या ठिकाणी मी पॉइंटला नाव वापरलेलं आहे ए. आपण बी वापरू शकतो, सी वापरू शकतो, डी वापरू शकतो, एक्स वाय झेड पर्यंत कोणतंही एक अक्षर, परंतु कॅपिटल अक्षर या ठिकाणी वापरायचं. आणि याची रीडिंग कशी करायची? रीडिंग करायची पॉइंट ए. हाऊ इट रीड? रीडिंग अशी करायची पॉइंट ए. मग पॉइंट बी असेल, पॉइंट सी असेल, तुम्ही तुमच्या पद्धतीनं कोणत्याही नाव त्याला देऊ शकता. दुसरी बेसिक कन्सेप्ट आहे ती आहे लाईन. आता बघा, पॉइंट्स एकत्र मिळून एका स्ट्रेट लाईनला ज्यावेळेस पॉइंटचं कंपोजन तयार होतं, पॉइंट्स एकत्र येतात त्यावेळेस त्याच्यापासून बनते लाईन. लाईनला दोन्ही साईडला असे ॲरो दाखवले जातात, दोन्ही हेडला ॲरो दाखवले जातात. आता या ॲरोचा अर्थ काय आहे की ॲरो म्हणजे देर आर इनफायनाइट पॉइंट्स इन धिस साइड अँड इनफायनाइट पॉइंट्स इन अनदर साइड. म्हणजे दोन्ही बाजूला, फर्स्ट साइडला आणि अनदर साइडला, दोन्ही बाजूला इनफायनाइट पॉइंट्स आहेत. म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीचे ॲरो दाखवलेले आहेत. आता यामध्ये पॉइंट्स कुठे असतात? तर यामध्ये पॉइंट्स हे एकाला एक चिटकून असे एका स्ट्रेट लाईन मध्ये ते पॉइंट्स असतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जनरली आपल्या घरी किंवा माळ असते, मण्याची माळ, ती मण्याची माळ आपण जर जवळून बघितली तर त्याच्यातले प्रत्येक मणी आपल्याला सेपरेट दिसतो. परंतु तीच माळ जर आपण अशी सरळ स्ट्रेट लाईन मध्ये अशी धरली आणि दुरून एखाद्या व्यक्तीला जर ती पाहायची सांगितली तर त्याला आपल्याला ते प्रत्येक मनी जो आहे तो सेपरेट आपल्याला दिसत नाही. तर आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या हातामध्ये एखादी तार आहे किंवा एखादा रॉड आहे किंवा एखादी काडी आहे अशा पद्धतीचा भास होतो. तसंच या ठिकाणी पॉइंट्स इतके एकमेकाला चिटकून असतात
कंजेस्टेड, की ते आपल्याला वेगळे आहेत असं दिसत नाही, त्याची आपल्याला एक स्ट्रेट लाईन झालेली दिसते. म्हणून या लाईनमध्ये सुद्धा देर आर इनफायनाईट पॉइंट्स, त्या ठिकाणी लाईनमध्ये असंख्य असे पॉइंट्स असतात आणि ते असंख्य पॉइंट्स या फर्स्ट साईडला सुद्धा, लेफ्ट हँड साईडला सुद्धा इनफायनाईट म्हणजे असंख्य लांबीपर्यंत असतात आणि राईट हँड साईडला सुद्धा तितकेच असतात. म्हणून आपण या लाईनला दोन्ही साईडला ॲरो दाखवतो. ॲरो मीन्स देर आर इनफायनाईट पॉइंट्स आणि असंख्य असे पॉइंट दोन्ही साईडला आहेत. मग याची रीडिंग कशी करायची किंवा याला नाव कसं द्यायचं, तर यासाठी सुद्धा आपण दोन पद्धतीचा उपयोग करतो. फर्स्ट इज वी यूज कॅपिटल लेटर्स. या ठिकाणी आपण कोणताही एक पॉइंट घ्यायचा, टेक एनी पॉइंट फ्रॉम दिस लाईन अँड अनदर पॉइंट ऑल्सो फ्रॉम दिस लाईन. आता या ठिकाणी मी हा ए पॉइंट घेतला आणि हा बी पॉइंट घेतला. आता याचं या लाईनचं नाव आपल्याला सांगावं लागेल, लाईन ए बी. आता या ठिकाणी दुसरी एक गोष्ट आहे की दोन्ही साईडला ॲरो आहेत. ॲरो असल्यामुळे आपण या लाईनची रीडिंग ए बी, लाईन ए बी अशीही करू शकतो किंवा लाईन बी ए अशी सुद्धा करू शकतो. म्हणजे दोन्ही साईडनं आपल्याला त्याची रीडिंग करता येते. देर इज नो डाऊट, कोणत्याही एका साईडनं वाचण्याची गरज नाही. आपण दोन्ही साईडनं त्याला रीडिंग करू शकतो, वाचू शकतो. दुसरी एक पद्धत आहे की याला फक्त इंग्रजी अल्फाबेट मधला स्मॉल लेटर्स यूज करायचं. स्मॉल लेटर यूज करायचं आणि तेही एकच यूज करायचं. सपोज आय एम युजिंग हिअर ए, तर या लाईनला आपण लाईन ए असं सुद्धा म्हणू शकतो. लाईन ए म्हणा किंवा जर 2 पॉइंट्स यूज केले तर लाईन ए बी किंवा लाईन बी ए असं दोन्ही प्रकारे त्याची रीडिंग आपल्याला करता येऊ शकते. थर्ड बेसिक कन्सेप्ट आहे या ठिकाणी आपली, ती आहे लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट म्हणजे काय, द पार्ट ऑफ लाईन. इट इज अ पार्ट ऑफ लाईन. या लाईनचा एक छोटासा तुकडा आहे. यामध्ये सुद्धा इनफायनाईट असे पॉइंट्स आहेत, कारण ते असंख्य पॉइंट एकमेकांना चिटकलेले आहेत. परंतु देर इज लिमिटेशन टू द लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंटला लिमिटेशन आहे. या ठिकाणी तो अमर्याद लांबीपर्यंत, इनफायनाईट लेंथ पर्यंत तो नाही. सो आय एम युजिंग हिअर पॉइंट. या ठिकाणी मी काय वापरलेला आहे, पॉइंट वापरलेले आहे आणि त्याला त्या पॉइंट्सला नाव सुद्धा दिलेले आहे. इथं दोन्ही हेडला आपण ॲरो वापरलेले नाही. या ॲरोचा मिनिंग असा होतो की देर आर इनफायनाईट पॉइंट्स, परंतु या ठिकाणी आपण ॲरो यूज केलेले नाही. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणतो, याला ब्रेक ऑफ लाईन. लाईनचा एक तुकडा आहे किंवा पार्ट ऑफ लाईन, लाईनचा एक भाग आहे असं या लाईन सेगमेंटला आपण म्हणतो. आता याचं रीडिंग कशी करायची, याची रीडिंग सुद्धा आपण कोणत्याही बाजूला करू शकतो. फॉर एक्झाम्पल वी कॅन से लाईन सेगमेंट एम और वी कॅन से सेगमेंट एम. आता लाईन सेगमेंट असं पूर्ण वाचण्याची गरज नाही, तर आपण त्याला शॉर्टकट सुद्धा नुसतं सेगमेंट असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणून आपण याला म्हणणार सेगमेंट एम और सेगमेंट एम. म्हणजे बोथ साइड वी कॅन रीड इट. आपण त्याला दोन्ही साइडनं वाचू शकतो. दोन्ही साइडनं वाचल्यानंतर ॲज इट इज वी कॅन राईट इट. जसं तसं दोन्ही साइडनं वाचलेलं आपण लिहू शकतो. याला रीडिंग करत असताना किंवा नॉमिनेशन करत असताना, नाव देत असताना be careful about it that we must use capital letters here. आपण इथं कॅपिटल लेटर्सच वापरायला पाहिजे, स्मॉल लेटर्स यूज करायचे नाही. अशा पद्धतीनं आपण we study here 3 basic points: point, line and line segment. And last one is 4th basic concept in geometry, and that is a ray. That is a ray. What is mean by ray? Ray means there is a general example in our daily life. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एक जनरल एक्झाम्पल आहे की सूर्याची किरणं पृथ्वीवर येतात किंवा या अवकाशामध्ये पसरतात. तर त्या रेचं किंवा त्या किरणांचं ओरिजिन कोणतं आहे, सन. त्या सन पासून त्याची सुरुवात आहे आणि त्याचं एंड नाही. म्हणजे देर इज नो
एंड ऑफ दॅट रेस, म्हणजे त्याचं कुठंही संपत नाही, लिमिटेशन नाही. अगदी तसंच रे, जसे सेकंड एक्झाम्पल आपण सांगू शकतो की बॅटरीचा जो प्रकाश आपण टॉर्च ऑन करतो, तर त्या लाईटचं जे रेज आहेत त्यांचं ओरिजिन कुठून आहे, त्यांचा ओरिजिन सुरू होतो बॅटरीपासून आणि एंड मात्र त्यांचा नसतो. तसं या रे आपण असं दाखवू शकतो, त्याचा एक ओरिजिन पॉईंट आपल्याला दाखवावा लागेल आणि दुसऱ्या साईडला अनादर हेडला ॲरो दाखवायचा. ॲरो मीन्स देर आर इनफायनाईट पॉइंट्स. म्हणून या ठिकाणी वी कॅन यूज टू लेटर्स या ठिकाणी वापरायचे. ओरिजिन पॉइंटला एक नाव द्यायचं आणि मधामध्ये एक पॉइंट घ्यायचा, त्याला एक नाव द्यायचं. आपण या ठिकाणी रे ए बी असं या ठिकाणी त्याचं नॉमिनेशन केलेलं आहे. आता यामध्ये महत्वाची गोष्ट आहे, ध्यानात ठेवायचा भाग आहे की रेची रीडिंग तुम्हाला या पॉइंट पासून ॲरोकडेच करावी लागणार. पॉइंट पासून ॲरोकडेच करावं लागणार. ॲरो कडून पॉइंट कडे येता येणार नाही, तर ती रीडिंग तुमची चुकीची ठरणार आहे आणि जशी रीडिंग केली तशीच रायटिंग करायची असते या ठिकाणी. म्हणून आपण याला वाचणार कसं, रे ए बी. या ठिकाणी पॉइंट ए, या ठिकाणी लाईन कशी वाचणार, लाईन, या लाईनला वाचणार लाईन ए बी. या लाईनची रीडिंग कशी करणार आपण, लाईन ए. आणि लाईन सेगमेंटची रीडिंग कशी करणार, सेगमेंट, शॉर्ट फॉर्म वापरू शकतो आपण, सेगमेंट एम एन. अशा पद्धतीनं आपण या 4 ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत जॉमेट्री मधल्या, या 4 बेसिक कन्सेप्टची माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. धन्यवाद.